कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्रामवर 2,27,00,000 फॉलोअर्स तयार झालेत. मिलियन्सच्या भाषेत सांगायचं तर 22.7 मिलियन्स. आता कॉकरोच जनता पार्टीची जी वेबसाईट आहे तिथेही व्हॉलेंटिअरचाच उल्लेख करून नोंदणीही केली जाते. तुम्ही पार्टीला कशी मदत करू शकता असं विचारून मेंबरशिपसुद्धा ऑनलाईन सुरू आहे. त्यात 10 लाखांहून अधिक लोक सदस्य झालेत. वेबसाईटवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. आता हे सर्व पाहता जी चर्चा आहे की खरंच कॉकरोच जनता पार्टी राजकारणात येणार का, ती चर्चा खरी होते का, हा देखील प्रश्न आहे. यात जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला त्यावर फडणवीस म्हणाले की यांचा म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी यांचा इतका वेडेपणा आहे. यांना जर खरंच पक्ष काढायचा असेल तर तुम्हाला मी सांगतो एकही महिला यांना मत देणार नाही, कारण महिला आणि कॉकरोच यांचं किती शत्रुत्व आहे हे आपल्याला ठाऊक आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलखुलासपणे ते हसले आणि यावर त्यांनी भाष्य केलं. महिला झुरळांना घाबरतात हे यामागचं लॉजिक असलं तरी विनोदाचा भाग जर सोडला तर मात्र कॉकरोच जनता पार्टीची राजकीय वर्तुळात देखील चर्चा नक्कीच आहे. हरियाणाच्या एका वकिलाने तर कॉकरोच जनता पार्टी या नावाने पक्षाच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्याचंही बोललं जाते. काही दिवसांपूर्वीच देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली होती. नंतर सरन्यायाधीश यांनी स्पष्टीकरण दिलं की त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला असून ते फक्त बनावट पदव्या घेऊन वकिलीत येणाऱ्या लोकांबद्दल बोलत होते. मात्र देशाच्या संविधानाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीकडूनच असा शब्द ऐकल्यामुळे अनेक तरुण दुखावले गेले. सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले. नीट पेपर फुटीने सोशल मीडियावर तरुणाईचा असंतोष व्यक्त होतच होता. त्यात सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याची आणखीन भर पडली आणि त्यानंतर मी स्वतः एक झुरळ आहे आणि सरन्यायाधीश माझ्याबद्दल बोलत आहेत असं मानून त्या संतापातूनच उपरोधिकपणे इंस्टाग्रामवर हे अकाउंट म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट एका मराठी व्यक्तीने सुरू केलं. त्यात जनता पार्टी हा उल्लेख झाल्याने हा पक्ष स्थापन केल्याची चर्चा झाली. सध्या तरी सोशल मीडियावर ही एक चळवळ म्हणून पाहिलं जाते. मात्र जो संस्थापक आहे अभिजित दिपके याची मात्र चांगलीच चर्चा होते. आता या पक्षाचं राजकीय पार्टीत रूपांतर होतं का, आणि खरंच ही जी काही पार्टी आहे जी सध्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे किंवा डिजिटली ॲक्टिव्ह आहे ती खरंच राजकारणात येते का, खरंच ग्राउंड लेवलला व्हॉलेंटिअर जमा होतात का आणि तिथूनच काहीसा राजकीय बदल देशात पाहायला मिळतो का, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच राजकीय पार्टी म्हणून कॉकरोच जनता पार्टी समोर येणं याविषयीच्या चर्चा आणि देवेंद्र फडणवीस यांचं मजेशीर लॉजिक याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.